हॅलो स्टुडंट, आजच्या लेक्चरमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे बघितले, त्याचे प्रूफ सुद्धा बघितले. त्याच बेसिसवर आपल्याला काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. एक्सरसाइज 1.2 मध्ये त्या बेसिसवर प्रॉब्लेम आहे. क्वेश्चन फिफ्थ आहे आपल्याला युजिंग डेरिव्हेटिव्ह प्रूव्ह दॅट tan इनव्हर्स x प्लस cot इनव्हर्स x इक्वल्स टू π/2. ओके, सो याच्यामध्ये फंक्शन दिलेलं आहे आपल्याला tan इनव्हर्स x प्लस cot इनव्हर्स x. सो लेट f of x equals to tan inverse x plus cot inverse x. आपल्याला using derivative means याला काय करावं लागेल, डिफरन्शिएट. सो डिफरन्शिएट with respect to x we get f dash of x equals to derivative of tan inverse x plus cot inverse x. याला आपल्याला डिफरन्शिएट करायचं. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनव्हर्स x आपण बघितलं काय मिळते ते 1/1 प्लस x स्क्वेअर प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ cot इनव्हर्स x डेरिव्हेटिव्ह काय होते सेपरेट. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ cot इनव्हर्स x मायनस 1/1 प्लस x स्क्वेअर. नेक्स्ट स्टेप काय मिळेल, ब्रॅकेट ओपन 1/1 प्लस x स्क्वेअर मायनस 1/1 प्लस x स्क्वेअर. सो this term and this term same, both are cancel, we get 0. सो f डॅश ऑफ x आपल्याला मिळाला 0. मग आपल्याला याच्यानंतर माहिती आहे, सपोज एखाद्या फंक्शनचं जर का डेरिव्हेटिव्ह 0 मिळत असेल तर ते फंक्शन काय असते, कॉन्स्टंट. सिन्स f डॅश ऑफ x इक्वल्स टू 0, f ऑफ x काय असते, f ऑफ x इज अ कॉन्स्टंट फंक्शन. ओके, ते कॉन्स्टंट फंक्शन आपण कन्सिडर करणार आहोत. सपोज f of x equals to k. f of x equals to k. So for any value of x, for any value of x, काय म्हणते f of x equals to k. Let x ची व्हॅल्यू आपण सपोज कन्सिडर करणार आहोत 0. x equals to 0. सॉरी, इथे इक्वेशन नंबर 1 आहे. हे जे काही इक्वेशन आहे आपलं f of x equals to tan inverse x plus cot inverse x, याला इक्वेशन नंबर 1. सो f of 0 इक्वेशन 1 इम्प्लाय f of 0 इक्वल्स टू याच्यामध्ये x ची व्हॅल्यू पुट अप करा, काय मिळेल, tan inverse 0 प्लस cot inverse 0. नेक्स्ट स्टेप मध्ये tan inverse 0 0 प्लस cot inverse 0 π/2. π/2 कॉट अँगल जे काय मिळते 0 आणि tan 0 केव्हा मिळते, जेव्हा अँगल काय रे 0. सो f of 0 इक्वल्स टू काय मिळालं आपल्याला π/2. याला इक्वेशन नंबर 2 दे. फॉर एनी व्हॅल्यू ऑफ x आन्सर काय मिळालं π/2. सो फ्रॉम इक्वेशन 2 बाय इक्वेशन 2 f of x equals to काय मिळालं π/2. बाय इक्वेशन 2 f of x equals to π/2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय मिळेल, therefore from equation 1 and 2 we get f of x equals to tan inverse x plus cot inverse x equals to f of x का है tan inverse x plus cot inverse x and f of x also equals to π/2. so LHS का है same, RHS also same, equals to π/2. hence ओके, हे झालं आपलं आन्सर. इझी आहे, सिंपल. तुम्हाला फंक्शनला कन्सिडर करायचं आहे f of x, त्याला डिफरन्शिएट करून तुम्हाला जी काही व्हॅल्यू मिळेल f dash of x equals to 0. डेरिव्हेटिव्ह केव्हा 0 असते, जेव्हा फंक्शन काय असेल कॉन्स्टंट. त्याचवरून आपण कॉन्स्टंट घेतला सम कॉन्स्टंट हे. नंतर f of x ची व्हॅल्यू घेतली फॉर एनी व्हॅल्यू ऑफ x, f of x equals to 0. x ची व्हॅल्यू घेतली आपण 0. इक्वेशन 2 वरून आपल्याला f of 0 ची व्हॅल्यू काय मिळाली π/2. 0 काय, एनी व्हॅल्यू ऑफ x means f of x also equals to π/2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 f of x equals to tan inverse x plus cot inverse x equals to π/2. हेच आपल्याला प्रूफ करायचं. सो टेक अ स्क्रीनशॉट.
नेक्स्ट आपल्याला दिलेला यामध्ये सेक इनवर्स एक्स प्लस कोसेक इनवर्स एक्स इक्वल टू पाय बाय टू. प्रूफ आपल्याला पाय बाय टूच करायचा आहे. याच्यामध्ये आपण एक्स इक्वल टू 0 घेतला. तुम्ही यामध्ये एक्स इक्वल टू 1 -1 ह्या सुद्धा व्हॅल्यू घेऊ शकता. √2 1/√2 √3/2 ह्या सुद्धा व्हॅल्यू तुम्ही घेऊ शकता. ओके, आपण घेतली होती एक्स इक्वल टू 0. सो नेक्स्ट आहे सेक इनवर्स एक्स प्लस कोसेक इनवर्स एक्स इक्वल टू पाय बाय 2 मॉड एक्स दिलेला आहे ग्रेटर दॅन 1. ओके, सो मीन्स मॉड एक्स ग्रेटर दॅन 1. आता याची व्हॅल्यू आपल्याला मायनस पण मिळत असते आणि प्लस पण मिळत असते. टेक मॉड मीन्स ऑलवेज पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळणार आहे आपल्याला. सो आपण एक्सची व्हॅल्यू काय घेणार इथं पॉझिटिव्ह. सो सोल्युशन मध्ये लेट एफ ऑफ एक्स इक्वल्स टू सेक इनवर्स एक्स प्लस कोसेक इनवर्स एक्स, याला इक्वेशन नंबर 1 द्यायचं आपल्याला. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स we get f dash of x equals to derivative of sec inverse x plus cosec inverse x. सो नेक्स्ट स्टेप मध्ये काय म्हणते डेरिव्हेटिव्ह सेक इनवर्स x चा. डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक इनवर्स x 1/x अंडर रूट x स्क्वेअर मायनस 1 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक इनवर्स x मायनस 1/x अंडर रूट x स्क्वेअर मायनस 1. Here also plus into minus both are get cancelled, we get 0. Means here also f dash of x equals to 0. Derivative of function काय मिळाला आपल्याला 0. It means given function काय राहील ते constant function राहील. Since f dash of x equals to 0, it means f of x is constant function. त्याला आपण कन्सिडर करणार आहोत. सपोज f of x equals to a. ओके, f of x equals to for any value of x, for any value of x, f of x equals to काय मिळणार आपल्याला a. लेट x equals to √2. ओके, x equals to काय लिहिलं मी √2. सो फ्रॉम इक्वेशन 1 f of x equals to k ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करणार. सो f of x equals to काय x equals to काय √2. इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 1 sec inverse √2 plus cosec inverse √2 equals to कशी लिहिली आहे √2 π/4 plus here also π/4 equals to 2 twice π/4. It means π/2. f of x equals to π/2. इक्वेशन नंबर 2. इक्वेशन काय मिळालं f of x equals to π/2. So from equation 1 and 2 काय मिळेल. From equation 1 and 2 sec inverse x plus cosec inverse x equals to π/2. Hence 2. Hence 2. ओके, याच्यामध्ये के ची व्हॅल्यू काय मिळाली. या इक्वेशन 2 आणि इथं कंपेअर जर केलं तर x इक्वल टू काय मिळालं आपल्याला π/2. म्हणजेच काय f of x इक्वल टू π/2. सो फ्रॉम इक्वेशन 1 and 2, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 याची LHS काय सेम. देयरफॉर RHS ऑल्सो सेम. दॅट इज sec inverse x plus cosec inverse x इक्वल टू π/2. हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. टेक अ स्क्रीनशॉट. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे 6 नंबर. डिफरेंशिएट tan inverse log x tan inverse
log x with respect to x. So solution मध्ये let f of x equals to tan inverse log x. f of x equals to tan inverse log x. याला आपण y equals to पण देऊ शकतो. let y equals to f of x equals to tan inverse x. So differentiate with respect to x. Therefore we get derivative of y with respect to x dy upon dx equals to derivative of tan inverse log x. So आपल्याला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ tan inverse x equals to 1/1 plus x square. हे डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे. हाच फॉर्म्युला आपल्याला इथं यूज करायचा आहे. x रिप्लेस बाय इथं फंक्शन काय x. हियर f of x equals to log x. ओके. सो d upon dx डायरेक्ट फॉर्म्युला यूज करा 1/1 plus x रिप्लेस बाय log x म्हणजेच काय log x होल ब्रॅकेट स्क्वेअर आणि log x काय करावं लागेल आपल्याला अगेन डिफरन्शिएट. जो काही x आहे त्याला काय करतो आपण अगेन डिफरन्शिएट डेरिव्हेटिव्ह ऑफ log x इक्वल्स टू 1/1 plus log x होल ब्रॅकेट स्क्वेअर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ log x 1/x. नेक्स्ट स्टेप मध्ये 1/x त्याच्यामध्ये 1 plus log x ब्रॅकेट स्क्वेअर. हे झालं आपलं डिफॉल्ट डेरिव्हेटिव्ह dy upon ओके dy upon x. सिंपल आहे. फक्त आपल्याला माहिती असायला पाहिजे स्टँडर्ड फॉर्म्युले डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे जे काही 6 फॉर्म्युले बघितले ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. ओके. टेक अ स्क्रीनशॉट. नेक्स्ट आहे cosec inverse e power minus x. Derivative of cosec inverse e power minus x. So solution मध्ये let y equals to cosec inverse e power minus x. याला काय करायचं आपल्याला डिफरन्शिएट with respect to x. we get dy upon dx equals to derivative of cosec inverse x cosec inverse e power minus x. So आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला since derivative of cosec inverse x काय असते -1/x under root x square minus 1. हाच आपल्याला फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे. x सिंपल रिप्लेस बाय e power minus x. सो 1/-1/. फॉर्म्युला काय -1/x. x काय इथं e power minus x अंडर रूट e power minus x याचा स्क्वेअर -1 and e power minus x again differentiate e power minus x. So next step मध्ये derivative of e power minus x e power minus x and minus x काय इथं again differentiate म्हणजेच काय derivative of minus x. जो काही x आहे तो काय करायचा आपल्याला again differentiate upon e power minus x रूट मध्ये e power minus x त्याची पॉवर काय 2 means e power minus twice x e power minus twice x minus 1. So next step मध्ये काय मिळेल equals to e power minus x get cancel minus derivative of minus x -1 upon e power minus x get cancel. So रूट मध्ये e power -2x ला मी राईट करू शकतो 1 upon e power twice x -1 equals to
ई पॉवर मायनस टॉईस एक्स मायनस 1 इथपर्यंत पण सॉल्व केलं तरी सफिशियंट आहे. इथं काय मिळेल आपल्याला ई पॉवर मायनस टॉईस एक्स मायनस 1 मीन्स मायनस मायनस प्लस 1 अपॉन रूट ई पॉवर मायनस टॉईस एक्स मायनस 1 dy अपॉन dx. याला आपलं रिक्वायर्ड आन्सर. इथे काय केलं मायनस मायनस प्लस अपॉन ई पॉवर प्लस 1 अपॉन रूट ई पॉवर मायनस टॉईस एक्स मायनस 1. ओके, तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. नेक्स्ट दिलेला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट इनवर्स एक्स क्यूब. डिफरेंशिएट cot inverse x cube. Here x replaced by x cube. Simple differentiate करेंगे by using standard formula. So let y equals to cot inverse x cube differentiate with respect to x will get derivative of y with respect to x equals to difference derivative of cot inverse x cube with respect to x. So derivative of cot inverse x काय असते minus 1 upon 1 plus x square असते. ओके, here x replaced by x cube means काय मिळेल आपल्याला x cube आणि याचा स्क्वेअर आणि x cube काय करायचा अगेन डिफरन्शिएट derivative of x cube. So next step मध्ये minus derivative of x cube 3x square upon 1 plus x cube त्याचा काय स्क्वेअर यांचं काय होत असते मल्टिप्लिकेशन. सो काय मिळेल आपल्याला x पॉवर 6 derivative of cot inverse x cube काय मिळालं आपल्याला 3x square upon 1 plus x power 6. हे झालं आपलं रिक्वायर्ड आन्सर. टेक स्क्रीनशॉट. नेक्स्ट सिंपल प्रॉब्लेम आहे, इझी आहे. एमसीक्यू मध्ये एखादा क्वेश्चन विचारू शकतात. नेक्स्ट आहे डिफरन्शिएट कॉट इनवर्स 4 पॉवर x. आपल्या डेरिव्हेटिव्ह ऑफ a पॉवर x माहिती आहे काय असते ते a पॉवर x इंटू लॉग a. म्हणजे आपल्याला अगेन डिफरन्शिएट करताना हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. सो सोल्युशन मध्ये लेट y इक्वल्स टू कॉट इनवर्स 4 पॉवर x. ओके, डिफरन्शिएट with respect to x we get dy upon dx equals to derivative of cot inverse 4 power x. So since derivative of cot inverse x minus 1 upon 1 plus x square हाच फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा आहे. काय मिळेल मायनस 1 अपॉन 1 प्लस याचा काय मिळेल आपल्याला स्क्वेअर 4 पॉवर x याचा स्क्वेअर आणि 4 पॉवर x इज अगेन डिफरन्शिएट डेरिव्हेटिव्ह ऑफ 4 पॉवर x. डेरिव्हेटिव्ह ऑफ 4 पॉवर x मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ a पॉवर x minus a power x derivative a power x means 4 power x into log 4 upon 1 plus 4 power यांचं काय होईल मल्टिप्लिकेशन म्हणजे काय मिळेल टॉइस x. हे झालं आपलं रिक्वायर्ड आन्सर dy upon dx. इथं ब्रॅकेटमध्ये चेंज करून फॉर्म्युला तुम्ही लिहू शकता. डेरिव्हेटिव्ह ऑफ a पॉवर x इक्वल्स टू a पॉवर x into log a. हाच फॉर्म्युला आपण इथं यूज केला. काय मिळाला रिक्वायर्ड आन्सर मायनस 4 पॉवर x अपॉन log x अपॉन 1 प्लस 4 पॉवर टॉइस x. ओके, टेक अ स्क्रीनशॉट. नेक्स्ट
ते 3 स्टेप मध्ये आपल्याला आन्सर मिळते. ओके. सो नेक्स्ट दिलेला आहे डिफरन्शिएट tan इनवर्स रूट एक्स. सो सोल्युशन मध्ये लेट y इक्वल्स टू tan इनवर्स रूट एक्स. याला आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x will get dy upon dx equals to derivative of tan inverse root x. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan inverse x आपल्याला माहिती आहे काय असते 1/1 plus x square. ओके. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan inverse x. बट आपल्याला फाइंड करायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ tan inverse root x मीन्स 1/1 plus root x याचा स्क्वेअर. आणि रूट एक्स काय करायचा अगेन डिफरन्शिएट डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स इक्वल टू 1/1 plus रूट एक्स चा स्क्वेअर x. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स 1/2 टाइम्स रूट एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स काय मिळते 1/2 टाइम्स रूट एक्स. नेक्स्ट स्टेप मध्ये 1/2 टाइम्स रूट एक्स आणि ब्रॅकेट मध्ये हा 1 plus x. रिक्वायर्ड आन्सर. ओके. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स रूट एक्स काय मिळालं 1/2 टाइम्स रूट एक्स ब्रॅकेट मध्ये 1 plus x. नेक्स्ट दिलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे साइन इनवर्स डिफरेंशिएट साइन इनवर्स 1 plus x squared upon 2. Differentiate sin inverse root 1 plus x squared upon 2 with respect to x. याला आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. सो सोल्युशन मध्ये लेट y याला काय कन्सिडर करायचं y sin inverse 1 plus root 1 plus x squared upon 2. So differentiate with respect to x काय मिळेल dy upon dx equals to derivative of sin inverse under root 1 plus x square upon 2. याला आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. सिंपल आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ sin इनवर्स x काय मिळते आपल्याला माहिती आहे 1 under root 1 minus x square. सिंपल x च्या ठिकाणी काय येतं रूट 1 plus x square upon 2 आहे. सो इथं काय मिळेल रूट 1 plus x square upon 2 त्याचा स्क्वेअर. हाच फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा आहे. सो काय मिळेल 1 under root 1 minus 1 plus x square upon 2 याचा स्क्वेअर. जो काही x आहे x ला कन्सिडर केलं त्याला काय करायचं आपल्याला अगेन डिफरन्शिएट अंडर रूट 1 plus x square upon 2. ओके. सो नेक्स्ट स्टेप मध्ये 1 अंडर रूट 1 minus अंडर रूट 1 plus x square upon 2 त्याचा स्क्वेअर काय मिळत असते स्क्वेअर रूट रिमूव्ह काय मिळेल मग 1 plus x square upon 2. ओके. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट 1 plus x square upon 2 आहे. हा 2 काय आहे कॉन्स्टंट पण हा कशाच्या आतमध्ये रूटचे आहे म्हणजे काय 1 upon root 2 कॉन्स्टंट 1 upon root 2 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट 1 plus x square. डेरिव्हेटिव्ह कशाचं मिळेल फक्त डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट 1 plus x square 1 upon root 2 कॉन्स्टंट. ओके. सो नेक्स्ट स्टेप मध्ये 1 upon अंडर रूट रूटच्या आतमध्ये काय 1 minus 1 plus x square upon 2 आहे. आतमध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन काय मिळेल 2 मायनस या मायनस साइनने ब्रॅकेटला मल्टिप्लाय मायनस इंटू प्लस 1 मायनस 1 मायनस इंटू प्लस मायनस x square अपॉन डिनॉमिनेटर काय होईल सेम. ओके. इंटू हा 1 upon root 2 इंटू
डेरिवेटिव ऑफ रूट 1 प्लस एक्स स्क्वायर 1 अपॉन 2 टाइम्स रूट 1 प्लस एक्स स्क्वायर डेरिवेटिव ऑफ 1 प्लस एक्स स्क्वायर अगेन डिफरन्शिएट. सो नेक्स्ट स्टेप मध्ये हा 1 अपॉन रूट 2 मी समोर राईट करतो. 1 परत 2 मायनस 1 2 मायनस 1 1 मायनस एक्स स्क्वायर हा काय मिळेल परत रूट 2 1 अपॉन अंडर रूट हा 2 आहे रूट सेपरेट म्हणजे काय मिळेल रूट 2 इंटू 1 अपॉन रूट 2 इंटू 1 अपॉन 2 अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वायर. थोडं लिहिंगी प्रॉब्लेम आहे पण स्टेप वाईज जर का सॉल्व केलं तर इझी सुद्धा आहे. ओके डेरिवेटिव ऑफ 1 प्लस एक्स स्क्वायर काय मिळते ट्वाइस एक्स 1चं डेरिवेटिव 0 आणि एक्स स्क्वायरचं डेरिवेटिव ट्वाइस एक्स. सो हिअर 2 गेट कॅन्सल रूट 2 सुद्धा कॅन्सल वी गेट 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वायर इंटू 1 अपॉन अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वायर. सो नेक्स्ट स्टेपमध्ये काय मिळेल 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वायर इंटू 1 प्लस एक्स स्क्वायर. सो नेक्स्ट स्टेपमध्ये 1 अपॉन अंडर रूट ए मायनस बी आणि ए प्लस बी काय मिळेल इथपर्यंत सॉल्व केलं तरी सफिशियंट आहे डी वाय अपॉन डी एक्स. पण जर का समोर विचारलं प्रूव्ह दॅट जर असेल तर आपल्याला समोर सॉल्व करावं लागेल 1 अपॉन ए मायनस बी ए प्लस बी काय मिळेल ए मायनस बी होल ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजेच काय मिळेल 1 मायनस एक्स स्क्वायर त्याचा स्क्वायर. सो नेक्स्ट स्टेपमध्ये 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स पॉवर 4 1चा स्क्वेअर 1 मायनस एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर एक्स पॉवर 4 डी वाय अपॉन डी एक्स. ओके इथपर्यंत ॲन्सर आपलं करेक्ट आहे. बट जर का तुम्हाला प्रूव्ह दॅट असेल डेरिवेटिव्ह ऑफ साइन इनवर्स रूट 1 प्लस एक्स स्क्वायर अपॉन 2 इक्वल्स टू 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स पॉवर 4 तर आपल्याला ह्या समोर 2 ते 3 स्टेप सॉल्व करायचं आहे. सिंपल असे डिफरन्शिएट साइन इनवर्स रूट 1 प्लस एक्स स्क्वायर अपॉन 2 विथ रिस्पेक्ट टू एक्स तर इथपर्यंत सॉल्व केलं तरी सफिशियंट आहे. हे झालं आपलं रिक्वायर्ड ॲन्सर. ओके टेक अ स्क्रीनशॉट. ओके आजच्यासाठी एवढं सफिशियंट आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण रिमेनिंग प्रॉब्लेम कंटिन्यू करणार आहोत. ओके थँक्यू.